मंधा खानदेसनी माटी. माझी खानदेशी माती. मंधा खानदेसनी माटी, सोनानी थाटी, जागे जागे देखा, अहिराणीनी दाटी. कवयित्री सांगतेय, माझ्या खानदेशातली माती अगदी सोन्यासारखी आहे, जणू काही सोन्याचं ताटच. आणि तुम्ही जागोजागी जिथं कुठं बघाल तिथं तिथं अहिराणी माणसं तुम्हाला भेटतील, म्हणजे अहिराणी भाषा बोलणारी माणसं. मंधा खानदेसनी माटी, सोनानी मूस, शिवारे शिवारे हिरवागार ऊस. माझ्या खानदेशी मातीचा साचा अगदी सोन्यासारखा आहे. त्या साच्यामध्ये जे काही तुम्ही घालाल त्याचं सोनच जणू उगवेल अशी ही माती आहे. आणि म्हणूनच प्रत्येक रानारानात तुम्हाला हिरवागार ऊस आलेला दिसेल. मंधा खानदेसनी माटी, कच्ची चांदीना तुकडा, केई कमय जाना देखिल्या मुखडा. माझ्या खानदेशाची माती म्हणजे जणू कच्च्या चांदीचा तुकडा आहे. तिचा चेहरा कमळासारखा फुललेला आहे, इतकी ती रूपवान आहे. मंधा खानदेसनी माटी, लोणी सारखी मऊ, पिकस सालोसाल सायमाय गहू. माझ्या खानदेशची माती अगदी लोण्यासारखी मऊ आहे आणि म्हणूनच वर्षानुवर्ष तिथे अगदी उत्तम प्रतीचे गहू पिकतात आणि सगळ्यांचं पोट भरेल इतके भरपूर प्रमाणात पिकतात. मंधा खानदेसनी माटी, माटी भागवान, सदा तिन्हा जीवर नाही कसानी वान. माझ्या खानदेशची माती म्हणजे जणू काही भाग्यवानच माती आहे. तिच्या जीवावर आजपर्यंत आम्ही जगत आलो आहे आणि आजपर्यंत आम्हाला कशाचीच कमतरता भासलेली नाही, इतकी आमची माती भाग्यवान आहे. स्वाध्याय. कवितेतील शेवटी सारखी अक्षरे येणारे शब्द सांगा. माटी, थाटी, ऊस, मूस, तुकडा, मुखडा, भागवान, वान. आशा आहे या व्हिडिओमधील टॉपिक तुम्हाला समजले असतीलच. अजून पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर पालकांना आणि विद्यार्थ्यांना शेअर करून पुढील व्हिडिओसाठी आम्हाला प्रोत्साहित करा.